स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळतं. गणपती बाप्पांना सर्वात जास्त आवडणारे उकडीचे मोदक तेवढेच माझ्या नवऱ्यालाही खूप जास्त आवडतात. दरवर्षी ते चितळेमधूनच आणतात. यावर्षीसुद्धा त्यांनी 2-3 वेळा चितळेमध्ये जाऊन आले. फोनही केलेला, पण कंटिन्युअसली आज संपलेत उद्या या, आज संपलेत उद्या या, असंच सलग 4-5 दिवस त्यांना ऐकायला मिळत होतं. शेवटी ते कंटाळून म्हटले, की यावर्षी काय मला मोदक खायला मिळणार नाही आहे आणि तू तर काय घरी बनवणार नाही, कारण मागच्या वर्षीसुद्धा मी उकडीच्या मोदकाचं पीठ आणलेलं, तरीसुद्धा मी मोदक नाही बनवू शकले. यावेळेस मग पीठही नाही आणलं. घरी तांदळाचंच पीठ होतं, त्यापासूनच मोदक बनवायचे असं ठरवलं. कारण खूप जास्त मनामध्ये इच्छा होती, की यावर्षी आपण घरचेच उकडीचे मोदक संदीपला खायला द्यायचे. आता बनवते बनवते म्हणत पूर्ण 10 दिवस होऊन गेले. आज बाप्पांचं विसर्जन होतं. म्हटलं आज तरी फायनली आपण कुठल्याही हालतीमध्ये मोदक बनवायचेच. दुपारी बनवायला सुरुवात केली, म्हणजे मोदकाचं सारण दुपारी बनवलं. नंतर लाडूला वगैरे सर्व काही घरातल्या गोष्टी आवरलं, लेकरं वगैरे सांभाळून संध्याकाळी फायनली मोदक तयार झाले आमचे. आता मोदक मी कसे बनवले याची रेसिपी तर नाही सांगणार, व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित दाखवलेलं आहेच, कारण मी स्वतः फर्स्ट टाईम ट्राय करते आणि ते मला बऱ्यापैकी जमलेले आहेत. हा पहा मोदक. जेव्हा मला हा मोदक जमला तेव्हा माझा आनंद गगनाला भिडत होता. खूप हॅपी झाले होते मी. एवढे छान मोदक झालेले. एवढी उकड काही फारशी मला जमली नाही, पण खाऊ शकू असे तरी मोदक नक्कीच झालेले. पहिले 6 मोदक व्यवस्थित बनवून वाफवून घेतले आणि नंतर परत 6 ते 7 मोदक मी बनवले. त्यानंतरचा हा मोदक एवढा छान जमला होता ना, की एवढा जास्त आनंद होत होता. नंतर मग या दोघांनाही ट्राय करायला दिले आणि मोदकावरती साजूक तूप टाकल्याशिवाय उकडीच्या मोदकाला मजाच नाही आहे. तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. भेटूया लवकर. बाय.